साहेब जेवढे द्या म्हणजे आकडेवारी झाला चार पाच होणार चार लोक किती वाजेपर्यंत एंट्री आहे सर? किती वाजेपर्यंत सकाळी एंट्री किती वाजेपर्यंत कधीपर्यंत? मतमोजणी चालू होणार आहे. त्याबद्दल जी काही तयारीची आवश्यकता आहे ती सर्व तयारी झालेली आहे. मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक प्लॅनिंग आपण ऑलरेडी 29 दरम्यान केलेली आहे. आज सर्व जे मतमोजणी मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा खाली ते बसणार तो उभा राहा. रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे. दुसरं रँडमायझेशन आज सकाळी 8 वाजता झालं होतं. त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते या रँडमायझेशनमध्ये आपलं माहिती आहे. उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रँडमायझेशनच्या नंतर सकाळी 8 वाजता आपण पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार. त्याच्यामध्ये PTPPSची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे 8 तासाच्या नंतर आपण जे EVM मशीनची जी काउंटिंग आहे ती चालू करणार. अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला 8 तास ते 35 मिनिट लागतात आणि त्यानंतर जे राऊंड असतात ते 15 ते 20 मिनिटामध्ये काउंट होतात. जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कमी अक्षर घेतला असं जवळपास 6.5 तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला जे प्रकारची अडचण नाही आहे तशी परिस्थितीमध्ये आपण 6.5 ते 7 तासात आज आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो. त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते EVMचे 10 राऊंडचे अगदी संपले पाहिजे. तर तसेही आपण ॲडिशनल मनुष्यबळ दिलेले आहे. टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी 14 टेबल्स आहेत. आपल्याकडे जवळपास आतापर्यंत 6,500 पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत. PTPPSसाठी 20 टेबल्स आहेत. प्रत्येक टेबलवर ऑन एन ॲव्हरेज आपण 250 ते 300 स्कॅनिंग करणार आहोत. त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीने आहे 20 टेबल ठेवलेली आहे. ऑन एन ॲव्हरेज आपले 18 ते 19 राऊंड असणार. काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 16 राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे 23पर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि बाई. तिथे आपले पोलिंग स्टेशन जे 450च्या दरम्यान आहे तर तिथे 23 राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी 16 राऊंड म्हणून ॲव्हरेज आपण 18 ते 19 राऊंड करणार आहोत. हा सर्व तयारी आहे. सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे. त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे. काय पद्धतीने ट्रेनिंग होऊन त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते तिथून देण्यात आलेले आहे. त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे. शेवटी आम्ही आणखी सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी 30 VVPAT रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की VVPATमध्ये आणि EVMमध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही. ते सर्व जे काउंटिंग अशी येते VVPATची ते प्रत्येक बेसिंग आहे आपण 5 करतो तर आपले 15% 30 असतात. ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जे आहे ते तयार सर. जवळपास 700 ते 800 वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे. काउंटिंग एजंट तर याचे असतात आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट
मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात. त्याच्याशिवाय बाकी जेवणासाठी व्यवस्था, शौचालयाची व्यवस्थेसाठी आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आपल्या जे आहे ते राज्याची त्या सुव्यवस्था दाखवण्यानंतर सर्वात महत्त्वाचे आहे की जेव्हा आम्ही सर्व कॅन्डिडेटची मिटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा, व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शनमध्ये हा जी चालतात. आणि सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे. आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शनमध्ये घडलेली नाही आहे, तर आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिलं आवाहन केलं आहे. याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये. आणि म्हणून मला वाटते की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्यामध्ये होणार नाही आहे. साताराचे जे स्वतःचे लोक आहे ते हा नियम काढून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे. काँग्रेसकडून अशी मागणी केली गेलेली आहे की पोस्टल आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो. सुरुवाती आपण 8 वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या अर्ध्या तासाच्या नंतर EVM मशीनची सुरुवात करतो. आणि नियम असा आहे की शेवटचं जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेटचं जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे. इलेक्शन कमिशनचे तेच गाईडलाईन्स आणि त्याच्यानुसार आपण करतो. पोस्टल बॅलेटची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे.